हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व आणि कसा चालू आहे तुमचा अभ्यास? तर आज रविवार असल्यामुळे ना मला घरात खूप जास्त एक्स्ट्राची कामं होती आणि त्यामुळे ना मग मला अभ्यासाला बसायला आज जरा उशीरच झालेला होता. परंतु मी या वेळेमध्ये माझं हेडफोन टाकून जी केचे वगैरे व्हिडिओ ऐकायचं काम चालू होतं, चालू घडामोडीचे व्हिडिओ ऐकायचं काम चालू होतं. त्यामुळे एकदमच अभ्यास बंद होता असंही नाही. परंतु जे मी अभ्यासाला लवकर बसत असते रोज 11 सव्वा 11च्या दरम्यान, ते मला आज बसता आलेलं नाही. तर मला 12:30 पावणे 1 वाजलेले होते अभ्यासाला बसायला. आणि तुम्हाला माहीतच आहे की माझा सकाळचा जो वेळ असतो 11 नंतरचा 2 वाजेपर्यंतचा, तो मी गणित बुद्धिमत्ता या विषयांसाठी ठेवलेला आहे. कारण या वेळेमध्ये बाळ झोपत असतं आणि मग मला निवांत अभ्यास करता येतो. गणित बुद्धिमत्ताचे जे गणितं असतील ते व्यवस्थित सोडवता येतात. आणि त्यानंतर मग मी थोडा वेळ आराम केला आणि मग फ्रेश झाली, कॉफी घेतली आणि मग पुन्हा एकदा अभ्यासाला बसली. तर आता या वेळेमध्ये मी घेतलेलं होतं अर्थशास्त्र हा जो विषय आहे ते मला वाचायचं होतं. आणि त्या दिवशी मी सुद्धा वाचलेलं होतं यापूर्वी एक दिवस, पण अजून बरेचसे प्रश्न उत्तरं जे आहेत ते माझे वाचायचे बाकी आहेत आणि त्यामुळेच मग मी तो विषय घेतला. त्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवला आणि जेवणाला वेळ होता म्हणून मग पुन्हा एकदा थोडा वेळ मी ICDSचे जे काही प्रश्न आहेत पोषण या घटकावरचे ते वाचलेले होते. आणि त्यानंतर ना मग जेवण वगैरे केली. पुन्हा एकदा बाळाला जेवायला दिलेलं होतं आणि तो मधूनच मला आवाज देत होता म्हणून त्याच्याकडे बघता बघता त्याच्याशी बोलता बोलता काही प्रश्न वाचून घेतली. आणि थोडंसं तब्येतसुद्धा थोडीशी खराब वाटते, थोडासा खोकला येतो आहे मलासुद्धा. अचानक काय कशामुळे असं होतं आहे काही समजलेलं नाही आहे. परंतु यापेक्षा तब्येत जास्त खराब होऊ नये याची मी दक्षता नक्कीच घेणार आहे. आणि त्यानंतर ना मग मी जेवण वगैरे करून घेतले. रात्रीची जे कामं असतात आपली घरातली ती सर्व आवरून घेतली आणि पुन्हा एकदा अभ्यासाला बसलेली होती. तर रात्रीच्या वेळेमध्ये ना माझं बरंचसं GK-GSचं मागं वाचायचं राहिलेलं आहे. तर मग मी त्यातीलच प्रश्न वाचायला घेतलेले आहेत. तर इतिहासाचे 100 प्रश्न, भूगोलाचे 100 प्रश्न, अर्थशास्त्राचे 100 प्रश्न, असं थोडं 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 वाचत राहायचं आहे आपल्याला रोज. म्हणजे आपलं GK-GS जे आहे ते कव्हर होऊन जाईल. चालू घडामोडीचं जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर ते सुद्धा रोज थोडं 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 वाचत जायचं आहे, रोज 8-9 पानं या पद्धतीने. आणि जर वाचायला वेळ मिळत नसेल तर मग जास्तीत जास्त व्हिडिओ आपण ऐकायचे आहेत. मग आपला GK-GSचे सुद्धा त्यामध्ये मार्क जे आहेत ते कव्हर होतील, आपले काही प्रश्न जे आहेत ते कव्हर होतील. तर या पद्धतीने माझा GK-GSचा सुद्धा अभ्यास चालू आहे. तर एका ताईने मला कमेंट केलेली होती की GK-GSचा अभ्यास तुम्ही कसा करताय? तर तसं आपण कितीही व्हिडिओ ऐकले ना तरी आपल्याला अभ्यास झाल्यासारखं वाटत नाही जोपर्यंत आपण पुस्तक वाचत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त पुस्तकामधून आपल्याला GK-GS वाचण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा आहे. आणि हे वाचत असताना मग आपण ऐकलेल्या व्हिडिओचा आपल्याला फायदा होतो, पटपट गोष्टी आठवत जातात आणि आपला अभ्यास व्यवस्थित होतो. तर या पद्धतीने माझा अभ्यास चालू आहे. तुमचा कसा चालू आहे तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूयात, बाय.